नमस्कार मंडळी, वेलकम टू आवर चॅनल. तर आता आम्ही जातोय कोकणात. मी आहे आणि माझा मित्र आहे. बाईक राईड मी जातोय. तो आता येतोय स्टेशनला, तर त्याला आधी सांताक्रूज स्टेशनला घ्यायला जाईल आणि मग तिकडून डायरेक्ट कोकणात रत्नागिरी लांजा. तर आता मी रेडी वगैरे झालोय आणि आता वाजलेत 5:15 झालेत, म्हणजे 5:30 पर्यंत निघू. पिकनी जातोय त्याच्यामुळे जास्त काय नाही. ही फक्त बॅग आहे खांद्यावरची, एक पाठीला लावायची, आणि बाकी काय नाही. हे आपले बाईक रायडिंगचे ग्लोव्स वगैरे आहेत. बाकी एवढंच. ऑनलाइन करेगा गाइस। ऑनलाईन. ऑनलाइन करेगा। मार दे बस। हॅलो फ्रेंड्स, तर आता रवीला स्टेशनवरून मी पिकअप केलं सांताक्रूज वरून, आणि आता आम्ही कलिनाला आलोय. पेट्रोल भरलेला इथे आता कलिनाच्या पेट्रोल पंपावर. फुल केलेली गाडी. 1000 रुपये झाले, आज 1010. आणि आता इथून निघू थोड्या टाइमात. रवी बोल काहीतरी. चला गावी आम्ही निघालोय. गावी आता जस्ट कलिनावरून निघतोय. मे महिना सुरू झालेला आहे. आणि कशा जातोय ते पण सांग ना. आम्ही खास गुंजलासाठी चाललोय. आमचा खूप मोठा प्रोग्राम असतो. 3 वर्षाने एकदा येतो. 9 तारखेला आहे. मी पत्रिका दाखवेन तुम्हाला. तर आता निघतो. भेटू पुढे. कुठं आता डायरेक्ट आपण मुंबई पनवेल गोवा. पार्क. हा, पनवेल पार्क करून भेटू. मुंबई गोवा हायवेला डायरेक्ट. तर चला मग. या पनवेलचा वडापाव खायला. गरम आहे. केस बघ कशी झाली माझी, एकदम ही झाली. तुझी बरी तरी आहेत रे. त्यातले हेल्मेट होता ना, त्याची खाली बसले. चायवर छुट्टी आहे सर. या खायला फेमस वडापाव, पनवेलचा फेमस वडापाव. स्पेशल चहा प्यायला या. पनवेलची स्पेशल चहा. मॅपवर आपल्याला 7 तास दाखवत आहेत. 7 तास पकड, म्हणजे थांबत थांबत जाऊ ना. जास्त आपल्याला नाश्ता, अजून नाश्ता लंच पण करायचंय. हा ते तर किती 8 तास पकडलास तर किती होती? 2 किंवा 3 वाजता लांजा. आता आम्ही मुंबई गोवा हायवेला नाश्ता वगैरे केला, म्हणजे वडापाव आणि चहा वगैरे प्यायलेलं. आणि आता वाजलेत किती 7:15 तास झाले. आणि आता इथून निघू थोड्या टायमात. वडापाव आणि चहा छान भेटते. आम्ही जास्त आता खाऊन निघालो. खूप जण आता म्हणजे गावी चाललेत ना मे महिन्यात, तर तिथे थांबतात आणि वडापाव वगैरे खातात, चहा नाश्त्यात बसतात आणि नंतर मग निघतात. तर आता निघतो आम्ही. तयारी वगैरे झाली. आता मस्त हेल्मेट वगैरे घातलाय, भावान चष्मा वगैरे घातलेला, मस्त सगळं भारी दिसते. तर आता निघूया, चला. कसला रे? मध्ये काढलेलं ना. हा, आता नाश्ता करायला थांबलोय. वाजले किती रवी? बरोबर 9 पार झालेले. 9:05 झालेत. पाणी बॉटल घेतो. हा पाणी बॉटल सांगा नाही. हा, बिस्लरी. इंदापूर या सर्वांनी इंदापूरची मिसळ खाया.
ऊन आहे इकडे ऊन पाऊस आलाय. आता आम्ही इंदापूरला आलोय म्हणजे इंदापूर रायगड. आणि इथं आता आम्ही नाश्ता वगैरे केलेला, चहा वगैरे प्यायलेले आणि आता 9:30 वाजलेत बरोबर. आता पेटपूजा वगैरे झालेली आहे. आता परत निघू आम्ही. मिसळपाव खाल्ला आणि चहा पियाला. मिसळपाव आणि चहा वगैरे मिसळपाव खूप छान होती इथे. मस्त. चहा पण भेटतो. हा तर सकाळपासून जेवढा नाश्ता केला तेवढा छान वाटला आम्हाला. हा. तर किती 5:30 वाजता आम्ही सांताक्रूज वरून निघालेलो आणि आता बरोबर 9:30 झाले. इंदापूर रायगड या ठिकाणी आहोत. आतापर्यंत म्हणजे इथे येईपर्यंत रोड ठीक होते, म्हणजे चांगले होते. एवढं काय आतापर्यंत प्रवास आमचा व्यवस्थित झाला. हा. आता Enjoy पुढे एकदम. पुढे आता काय सांगू शकत नाही. तर रोड कसे आहेत काय आहेत, एवढा हे नाही, अंदाज नाही. म्हणजे कंस्ट्रक्शन वगैरे चालू आहे ना, रोडचं काम चालू आहे असं वाटतं. तर आता इथून आम्ही निघतो. तर चला मग. आणि इकडे आम्ही आता निघालो आहे तर इंदापूरवरून थोडा पुढे अंतरावर आम्हाला थोडं ट्रॅफिक लागलं आहे. पुढे काय झालंय माहिती नाही, काही कारणाने काय कारण आहे आम्हाला समजलं नाही ट्रॅफिकचं. एक साईड तर रस्ता पूर्ण खाली आहे, एक साईड पूर्ण जाम आहे. त्यामुळे आता आम्ही थोडं पुढे गेल्यावर आम्हाला थोडं समजेल नक्की पुढे झालंय काय. आणि हे 4 व्हीलरवाले कसे पण पुढे मध्ये मध्ये मारतात गाड्या, त्यांच्यामुळे अजून जाम होतं. आणि हे खूप मोठं ट्रॅफिक आहे. जवळजवळ 5 मिनिटं झाली मागे आम्ही गाड्या मार्गे गेल्या. लाईन खूप आहे, खूप मोठं ट्रॅफिक लागलेलं आहे. काय नक्की कारण आहे ते समजलं नाहीये. हा. बाकी सर्व थांबतात. म्हणून पुढे रस्ता नाही भेटत आहे. येणाऱ्यांना पण जाम केला नाही. आणि 4 व्हीलरवाले कशीही गाडी चालवतात. हा तर जो मध्ये आता जाम केला नाही ना, तो आम्हाला पण कट मारून गेला थोडासा. पण बबलू आमचा घाबरला नाही आहे. हा नाही. गाई आता आम्ही कचेरी बघायला बोलायला आहे. जो आम्हाला सर्वात कठीण घाट लागत होता त्याचा शॉर्टकट मधून बोगदा बनवून आमच्यासाठी 5 मिनिटासाठी एकदम बाहेर पडायला भुयारी मार्ग बनवला आहे. त्याच्यामध्ये आम्ही आता शिरणार आहोत. बघा तुम्हाला पण दाखवतो आम्ही. ज्याला अर्धा पाऊण तास जायचा ते सर्वात जास्त महत्वाचं काम होतं ते बोगदा बनवला आहे. आम्ही तो 5 मिनिटात पार करणार आहोत. बघा आता तुम्हाला पुढे दाखवू आम्ही. घाट होता कचेरी घाट, त्याच्यात मध्ये खूप ऍक्सिडेंट वगैरे होत होते. त्याच्यामुळे आता हा बोगदा बनवला. आता थोडं कमी झालं ऍक्सिडेंटचं नावच नाही आता. त्याच्यामुळे ही चांगली गोष्ट आहे. बोगद्यामध्ये काम चालू आहे, अजून काम बाकी आहे. मस्त प्रकारे काम केलं आहे. काम अजून अर्ध बाकी आहे. लाईटी बंद आहे, रात्री चालू करत असते. काही आता आपण बाहेर पडणार आहेत बोगद्यातून. बोगद्यातून बाहेर पडताना आम्ही दिसत आहात. आणि आपण आता बाहेर पडलेले आहात. बोगदा संपलेला आहे. आताच मागे कशेडी बोगदा पार केलेला आता. आणि मागे महाडमध्ये आहे ना नाकाबंदी चालू आहे. म्हणजे पोलिसांनी अडवलेलं पण होतं आम्हाला. लायसन्स वगैरे मागितला होता माझ्याकडे, तर ती दाखवू लागली. आणि पीयूसी पण मागितली होती माझ्याकडे तशी, आणि दाखवली की त्याचा आम्हाला. तर आता 11:15 झालेत आणि ऊन पण जाम आहे. वरती बघा सूर्य बाबा आपलाय कसं. हा मागे कशेडी बोगदा बरं झालं ह्या बोगदा केलाय, नाहीतर घाटात ना एकदम ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे सो आता इथं फोटोशूट पण थोडा केलेला, मस्तपैकी फोटो काढलेले. लोकेशन जरा चांगलं वाटत होतं म्हणून. रवी फोनवर बोलतोय बाबा. ए रवी चल पुन्हा या. मित्राला फोन लावतोय. मुंबईमध्ये पाऊस आहे असं काहीतरी सांगितलं. चला
चला मग आम्ही निघतो आता पुढे. आता आम्हाला पुढे चिपळूण लागणार आहे आणि आता वाजले आहेत बरोबर 11:30. 11:30 पण लागत 11:20 झाले. भोगद्याचं आहे ना मध्ये मध्ये काम चालू आहे आणि म्हणजे साईडला बॅरिकेड लावून ते लोक अजून काम करतात. अजून भोगदा पूर्णपणे झाला नाही. जाण्या येण्याचं फक्त आहे चालू. बाकी साईडला काम चालू आहे. त्याच्यामध्ये सावकाश या जरा. चल निघूया. तर निघूया आता. निघतो. इकडे बघा झोका घेतोय बघा. हा काम करण्याची एन्जॉय त्याच्यामध्ये एन्जॉय घेतो. चल जाऊया. चल परत पुढे थांबायचं आहे ना. पुढे परत भारी वाटतो रे रंग. कुठं कुठला आपण आता हातकंबा. रत्नागिरी. हातकंबा हा ते पण अजून लिहिलेलं आहे काय? ते बघ हातकंबा लिखा. मी आता फिरलेले आहेत हातकंब्याला अजून आता तुला भूक लागली होती जोरात. मग मीठ थोडा कमी आहे. मीठ थोडा कमी आहे. बरोबर लागतोय. आता हातकंब्याला पोचलोय आणि मस्तपैकी जेवलो वगैरे आणि बुर्जी पाव खाल्लेला मस्तपैकी गरम गरम काकाने बनवून दिला त्या. आणि आता पडलोय असं. रवी पुढे बसलाय. गाडी बिचारी माझी उन्हात लागली होती ते कारण इथे सावलीच नाही कुठे जवळपास. आणि आता वाजलेत किती 3:15 आहे. आता 15 मिनिट जरा इथं आराम करूया बसूया म्हणजे थोडा रेस्ट करूया झोपून असं. तर निघूया थोड्या. 3:15 झाले जेवून आम्ही आता इथंच थांबलेलो होतो. हातकंब्याला आराम केला झोपून आणि आता 2 तास थांबलो आम्ही. हा आता निघतोय तरी डायरेक्ट लांजा. 4 वाजेपर्यंत तरी घरी पोहोचू असं मला तरी वाटतं. पण पोहोचून जाऊ. 4 सव्वा 4 चल. चालेल चला. चला मग आता डायरेक्ट भेटू आपण घरी. नाही लांजात भेटू ना. घरी लांजात गेल्यावर हा चला रांजा दाखवतो आमचा. तर लांजात हा कोकणची शान आमचा लांजा. चला तर. आणि आम्ही आता पोहोचलो आहे जस्ट लांजामध्ये आम्ही आमचा बबलू जस्ट लांजामध्ये आम्हाला घेऊन आलेला आहे मुंबईवरून. आता आमचं मिशन कम्प्लीट झालेलं आहे. जस्ट लांजाला आलो आहे. बघा आमचा लांजा. हा आहे आमचा एसटी डेपो. पूर्ण लांजाचा मोठा डेपो आहे आमचा खूप. आणि सध्या इकडे काम चालू आहे ब्रिजचं त्याच्यामुळे गाड्या खालून जात आहेत. काही दिवसांनी आता वरतून जातील गाड्या. लांजा एकदम मोठं डेव्हलप मध्ये काम चालू आहे. डेव्हलपमेंट आमचा
बबलू आता काही दिवसांनी गाडी वरून आणेल, डायरेक्ट गोलोशांबा वीरवाडी स्टॉप. राजापूरला गेलो. आणि आता आम्ही राईट मारणार आहे. आमचा गोलोशी वीरवाडीत जाणारा रस्ता जो आहे तो इकडे राईट मारून येतो. बाकी हा राजापूरला जातो रोड, साटवली रोड. त्याला खरं नाव आहे साटवली रोड. आणि बबलूने आमच्या नॉनस्टॉप अशी गाडी आणलेली आहे मुंबईवरून. उलट आम्ही लवकर आलो त्या मानाने. ट्रॅफिक आम्हाला भेटलं मध्ये, 2 ठिकाणी खूप ट्रॅफिक होतं. एक तर पोलादपूरला आणि एक संगमेश्वरला ना रे, संगमेश्वरला. बघा आमचा लांजा. सध्या पब्लिक. आता फायनली कोकणातल्या माझ्या गावी मी पोचलोय आणि आता किती 4:45 झाले होते. रस्ता आपला मुंबई गोवा हायवे ठीक आहे, ठीकठाक आहे. म्हणजे एवढं काय हे नाही हार्ड, म्हणजे प्रॉपर आहे. गाडी पलवू शकतो एकदम मस्तपैकी. आणि आता मी आलो आहे. हालत बघा माझी बघू शकता. रवी गेला त्याच्या घरी खाली. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.